आता मतमोजणीची तयारी कशी सुरू आहे ते आपण पाहूया। नागपुरामध्ये मतमोजणी केंद्रांवरती चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावरनं या संदर्भातला आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या आपण नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी अजनी कम्युनिटी हॉल इथे जे मतमोजणी केंद्र उभारलं आहे त्या समोर आहे। निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे सर आहे, आपण त्यांना विचारूया। सर, मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल आणि प्रशासनाची कशा प्रकारे तयारी झालेली आहे? काल आमच्याकडे मतदान होऊन ज्या पेट्या आलेल्या आहेत ते स्ट्रॉंग रूमला ठेवलेल्या आहेत। त्या स्ट्रॉंग रूमवरती सध्या सिक्युरिटी लावलेली आहे सगळीकडे। आता इथे कम्युनिटी हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे। आम्ही ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 14 टेबल लावलेले आहे आणि 10 टेबल आमचे पोस्टल बॅलेटचे आणि आहेत। त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी याचे कॅन्डिडेटचे एजंट पण राहतील आतमध्ये बाहेरच्या साईडनी, त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। सकाळी 8 वाजता आमची मतमोजणी सुरू होणार आहे आणि मतमोजणीला सुरुवात 8 वाजता झाल्यावर पहिले पोस्टल बॅलेटपासून होईल आणि नंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू होऊन जाईल। सुरक्षेला घेऊन कशा प्रकारच्या उपाययोजना आहेत? तशी 3 लेअरमध्ये सिक्युरिटी आहे। पहिले CRFची आहे, त्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सची आहे, नंतर स्टेट पोलीस ची याच्यामध्ये सिक्युरिटी दिलेली आहे। उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहे या व्यतिरिक्त या मतमोजणी केंद्रावर कोणाकोणाला उपलब्धता आहे येण्यासाठी? काउंटिंग एजंट जे आहेत त्यांना अलाउ केल्या जाते येण्यासाठी। त्यांना पासेस दिल्या जातात। त्याच्यानंतर इलेक्शन एजंट आणि उमेदवार यांना याच्यामध्ये अलाउ आहे आणि मग सर्व यंत्रणा जी आहे ती काउंटिंगची जी यंत्रणा आहे ती आहे। मतमोजणी ही 23 तारखेला सकाळला 8 वाजता सुरू होईल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।